तर एक छोटंसं कुटुंब असतं. मुलगा जन्माला जातो. 2 वर्ष म्हणजे जेवण सुद्धा करत नाही किंवा झोपत सुद्धा नाही. 2 वेळच्या जेवणासाठी सुद्धा त्यांना म्हणजे भटकावं लागतं. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुलाला बाहेर काढणार. झोपत सुद्धा नाही. रात्रंदिवस तेच विचार करत असतात किंवा पोटाला खात सुद्धा नाही. 2 वर्ष कोर्टामध्ये जा किंवा त्या जेलला भेटायला जा. जेलला मुलाला भेटायला जायचे. दिवसभर शेतामध्ये काम करायचे. ज्या दिवशी भेटायला जायचं त्या दिवशी जायचं. मुलाला काय हवं नाही ते बघायचं. त्याला दर महिन्याला मनी ऑर्डर करायची. 2 वर्षाच्या कालावधीमध्ये एकही नातेवाईक, त्यांचा भाऊ असेल किंवा त्या आईच्या मावश्या असेल, त्यांचे म्हणजे कोणतेही नातेवाईक असेल, एक सुद्धा त्यांच्या कामा आला नाही. अक्षरशः ती बिचारी माऊली तिच्या सख्या रक्तमासाच्या बहिणींसमोर रडत होती, भीक मागत होती जामीन होण्यासाठी. किंवा तो बाप दारोदारी भटकत होता जामीन होण्यासाठी. आशा तर माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आशा करते सर्व स्वस्थ असतात, मस्त असतात आणि मजेत असतात. श्री स्वामी समर्थ. आणि सर्वांनी हॅपीच राहिलं पाहिजे आणि आनंदीच राहिलं पाहिजे. प्रत्येक दिवस हे आनंदात जगा, कारण कधी काय होईल आता माणसाचं भरोसाच राहिलेलं नाहीये. तर मी अशा कुटुंबातली तुम्हाला कहाणी सांगणार आहे. कहाणी म्हणजे एक कहाणी नाही, एक सत्यता आहे, सत्य घडलेली घटना. तर एक छोटंसं कुटुंब असतं. त्या कुटुंबामध्ये दोन मुली असतात. त्यांना एक मुलगा असतो. तर पहिल्यापासून चालत आलेलं आहे की मुलगा हा वंशाचा दिवा असतो. तर मुलींचे पण लाड होतात, पण थोडे कमी होतात, आणि मुलाचे हे जास्त होतात. का तर तो आपल्याला पाणी पाजणार असतो त्यांना, आणि एकुलता एक असतो. आणि मुली काय, मुलीच्या नवऱ्याच्या घरी जाणार असतात. मुलगी परक्याचं धन आहे असं समजतात ना सर्वजण. पण शेवटी मुलीच कामा येतात. पण ही वेळ निघून गेल्यावर त्या आईवडिलांना कळतं. तर अशी घटना म्हणजे इतकं म्हणजे त्यांचं दुःखमय आयुष्य, इतकं काबड कष्ट करतात. मुलांना लहानचे मोठं करतात. मोठे झाल्यानंतर आता मुलीचं लग्न होतं, मोठ्या मुलीचं लग्न होतं, छोट्या मुलीचं लग्न होतं, मुलगा लग्नाचा राहतो. पण मुलांचं कसं आहे ना, वयात आल्यानंतर थोडे मोठे झाल्यानंतर त्यांना पंख फुटतात की त्यांना संगत गुण वाईट लागते. त्याच्यामुळं काही ना काही घटना घडून जातात, गुन्हे होऊन जातात. जर अशा घटना घडल्यानंतर तर त्या बिचारा आईवडिलांनी करायचं काय. तर अशीच घटना त्यांच्याबरोबर घडते. काही कारणामुळे मुलगा जन्माला जातो. तर अक्षरशः त्या वडिलांना, आई पण आहे पण आईला एवढी म्हणजे भोळसट स्वभाव आहे, तर सगळी जबाबदारी वडिलांवर होती. वडिलांनीच मुलाला आईचं वडिलांचं दोन्हीचं प्रेम वडिलांनीच दिलेलं असतं, कारण त्या घरासाठी वडीलच सर्व काही असतं. मुलगा जन्माला जातो. ते वडील 2 वर्ष म्हणजे जेवण सुद्धा करत नाही किंवा झोपत सुद्धा नाही. मुलाच्या ह्या एका चुकीमुळं त्यांचं पूर्ण आयुष्य बरबाद होऊन जातं. तर बरबाद काय होतं, तर त्यांचं घरदार जातं, सगळ्या गोष्टी जातात. त्यांना गावगाव हिंडावं लागतो. जो माणूस जगामध्ये स्वाभिमानाने जगलेला असतो आयुष्यभर, तर एका चुकीमुळं त्या बिचारायला लोकांचे बोलणे ऐकावं लागतात. खूप लोक त्यांना त्रास देतात, खूप त्यांना टोमणे देतात. त्यांना फार म्हणजे जेवायला सुद्धा देत नाही व्यवस्थित. जेवाया 2 वेळच्या जेवणासाठी सुद्धा त्यांना म्हणजे भटकावं लागतं. गावगावी हिंडतात, ते नवरा बायको गावगावी हिंडतात. तरी आराम करायचे दिवस असतात त्यांचे, तरी पण त्यांना कष्ट करायचे म्हणजे कष्ट करण्याची वेळ येते. काय त्यांचं म्हणजे त्यांनी काय पाप केलं असेल असं की त्यांना तेव्हा हे दिवस आले असतील. तर गरीब असल्यानंतर काही करू शकत नाही ना. रोज कामाला जायचं, काय ते पैसे दिले त्याच्यात उदरनिर्वाह करायचा. तर एवढं मोठं म्हणजे वडिलांच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट असते की मला मुलाला सोडवायचं आहे.
काही झालं तर मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुलाला बाहेर काढणार, कारण की तो पाणी पाजण्यासाठी मुलगा लागतो असं म्हणजे म्हणतात सर्वजण. आजकाल मुली सुद्धा पाणी पाजतात. आता ज्यांना मुलं नाही तर ते काय करणार आहे. तर मला व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे, तर भावांनो, आपल्या आईवडिलांना त्रास होईल असं कोणतं काम करू नका तुम्ही. कारण त्यांचा तळतळ तुम्हाला लागली ना, तुम्ही आयुष्यभर सुखी राहू शकत नाही. कारण जेव्हा त्यांचा आत्मा तळतळतो ना, तेव्हाच तुम्हाला तो श्राप लागतो. तर भले तुम्ही नंतर किती दिवस धर्म करा किंवा काही करा, पण वेळ निघून गेल्यावर काही उपयोग होत नाही. तर जो 2 वर्षाचा कालावधी आहे तो त्यांचा इतका कठीण जातो, 2 टायमाचं पोटाला जेवण सुद्धा करत नाही त्या विचाराने की आपल्या मुलाला आता एवढे पैसे भरायचे, कुठून आणायचे, कसे आणायचे, त्याला कसं सोडवायचं. मुलांनी कितीही चुका करू तरी आई वडील त्याच्यावर पांघरून टाकतात. त्यांना म्हणजे काय असतं ना, आता ती म्हणा आईला साप झाला होता तरी आईने टाकून दिलं नव्हतं. ती एक माया असते, पण एवढी पण माया काय कामाची की ती आपला जीव घेऊ शकते. तर 2 वर्ष ते झोपत सुद्धा नाही, रात्रंदिवस तेच विचार करत असतात किंवा पोटाला खात सुद्धा नाही. 2 वर्ष कोर्टामध्ये जा किंवा त्या जेलला भेटायला जा. जेलला मुलाला भेटायला जायचे, दिवसभर शेतामध्ये काम करायचे, ज्या दिवशी भेटायला जायचं त्या दिवशी जायचं, मुलाला काय हवं नाही ते बघायचं, त्याला दर महिन्याला मनी ऑर्डर करायची. ज्या मुलाने आईवडिलांना सांभाळायला पाहिजे, सुखाचे दिवस दाखवायला पाहिजे, आज त्यांना तुरुंगा म्हणजे जेलमध्ये जावं लागतं. जी कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, पण तिथे सुद्धा त्यांना जावं लागतं. तर 2 वर्षाच्या कालावधीमध्ये एकही नातेवाईक, त्यांचा भाऊ असेल किंवा त्या आईच्या मावश्या असेल, त्यांचे म्हणजे कोणतेही नातेवाईक असेल, एक सुद्धा त्यांच्या कामा आला नाही. अक्षरशः ती बिचारी माऊली तिच्या सख्या रक्तमासाच्या बहिणींसमोर रडत होती, भीक मागत होती जामीन होण्यासाठी. किंवा तो बाप दारोदारी भटकत होता जामीन होण्यासाठी. काय पाप केलं होतं त्या बापाने? अक्षरशः रात्र रोडून काढलेली असते त्या बापाने, आणि त्या आईने एवढे हाल काढलेले असतात. यासाठीच आई वडील मुलांना जन्म देतात का? भावांनो, आई वडिलांवर अशी वेळ येऊ नये कधीच, कोणत्याच आई वडिलांवर येऊ नये. सगळे त्या वडिलांना म्हणत असतात की तुमच्या मुलाला सोडू नका, त्याने असा गुन्हा केलेला आहे त्याला सोडू नका. तरी सुद्धा तो बाप दगडावर काळीच ठेवतो आणि त्याची आयुष्याची कमाई त्या मुलाला सोडवण्यात घालवतो. जीवाला तो 10 रुपयाचा वडापाव सुद्धा खात नाही. पायी पायी साचवतो पैसे, का तर आपल्या पोरासाठी. जेव्हा ते कोर्टात जायचे तर 5 रुपयाचा चहा सुद्धा पित नव्हते. दिवस दिवस त्यांना तिथं थांबावं लागायचं जेलमध्ये, की मुलाला भेटण्याची उत्सुकता, आतुरता, प्रेम. वडापाव सुद्धा खात नव्हते. इतके म्हणजे इतके हाल काढले त्या बापाने. कसं तरी करून त्याच्या बहिणी जामीनदार झाल्या. सगळ्या गोष्टी वडिलांनी सगळ्यांनी प्रयत्न करून अशा पद्धतीने त्या मुलाला सोडवतात. पैसे भरतात सगळे मिळून आणि सोडवतात. पण म्हणते मी, ही वेळ आलीच नाही पाहिजे ना आपल्यावर. आपण आपले कोणताही काही चुकीचं काम करण्याआधी आई वडिलांचा विचार करायचा, की हे दिवस पाहण्यासाठी आपल्याला आई वडिलांनी जन्म दिलेला असतो का? कशासाठी करता तुम्ही असं? एवढं करून सुद्धा तर पुढं काय होतं? मुलाला सोडून आणलं. प्रत्येक आई बापाला वाटतं आपल्या मुलाचं लग्न व्हावं,
लग्न सुद्धा मुलगी सुद्धा बघत असतात. प्रत्येक आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलांचं चांगलं हो, आणि किती वाईट वागू, किती चुकीचं वाटू, तरी पण आई वडील आपल्याला माफ करतात, कारण त्यांचं प्रेम असतं. आणि त्यांच्यासारखं निस्वार्थ प्रेम आपल्यावर कोणीच करू शकत नाही जगामध्ये. कारण हे जग सगळं स्वार्थाचं जग आहे. जगामध्ये असे एकच व्यक्ती असते जी निस्वार्थ प्रेम करते, ते म्हणजे आपले आई वडील. पण त्यांची कदर करायला शिका, त्यांची जाणीव ठेवायला शिका. त्यांनी काय कष्ट केलेले आहे आपल्यासाठी, आपल्याला लहानचे मोठं कसं केलेलं आहे, किती त्यांना वेदना झाल्या असेल, किती त्यांना त्रास झाले असेल. तो बाप स्वतःच्या अंगाला कपडे सुद्धा घेत नव्हता, पण तो मुलांच्या इच्छा पूर्ण करायचा. किती म्हणजे वाईट गोष्ट आहे. एवढा त्रास काढून सुद्धा आज ते मुलाला सोडवतात. कारण माझे डोळे झाकायच्या आधी माझा मुलगा बाहेर आला पाहिजे. त्यांच्या प्रयत्नाला यश येतं, मुलगा बाहेर येतो. थोड्या दिवसातच ते एक्सपायर होतात. ते फक्त जिवंत असतात फक्त मुलासाठी. कारण माझ्या मुलाला मी कधी बाहेर काढेल, तो मला पाणी पाजण्यासाठी येईल. सगळे प्रयत्न करून मुलाला बाहेर काढतात आणि वडील नंतर एक्सपायर होतात. मला एवढंच म्हणायचं आहे, आई वडिलांचा तळतळ घेऊ नका तुम्ही, कारण की तुम्ही आयुष्यभर सुखी नाही राहू शकत. त्यांचा श्राप लागतो आपल्याला. असं चुकीचं वागू नका कोणी, काही उपयोग होत नाही. व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एवढाच आहे की कोणत्याही माझ्या भावाने काही करू नका जेणेकरून तुमच्या आईवडिलांना 4 लोकांमध्ये खाली बघावं लागेल, किंवा ते खचून 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 त्यांच्या जीवाला खातील आणि ते जगात नसतील. आता ते वडील हे जगात राहिलेले नाही. तर तुम्हाला पुढची कहाणी ऐकायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. बाय बाय.